सर्वप्रथम एका कढईत तेल घेऊन त्यामध्ये चिरलेला कांदा घालावा आणि अद्रक, लसूण त्याच्यात ॲड करावं, परतू द्यावं. थोड्या वेळानंतर त्यात टोमॅटोच्या फोडी ॲड कराव्या, कट केलेल्या स्क्वेअर शेपमध्ये, आणि परतून घ्यावं. त्यावर झाकण ठेवून 2 मिनिटांनी पुन्हा चेक करावं परतले गेले आहे की. त्यानंतर पण कांदा परतून घ्यायचा आहे. ते मिश्रण परतत राहायचं आहे. त्याच वेळेस थंड झालेलं मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्यासोबत थोडं खोबरं पण ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ, मिरची, हळद, मसाला ॲड करायचं आहे परतलेल्या कांद्यामध्ये आणि तयार केलेली पेस्ट त्यात मिक्स करायची आणि व्यवस्थित परतून घेतल्यानंतर जोपर्यंत ते तेल सोडत नाही तोपर्यंत मिक्स करत चालायचं आहे. त्यात पाणी ॲड करून आणि एक उकळी काढायची. त्यावरती शेव सोडायची. तुम्हाला हवी तितकी शेव तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करू शकता आणि गरमागरम डिश सर्व करू शकतात. अशाच आमच्या चॅनलच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन रेसिपीसाठी. थँक यू. बाय बाय.